आहे। ही सगळी गोष्ट, ही प्रोसेस, या प्रोसेसमधनं जात असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही आहे की आपण एक्झॅक्टली करतोय काय, लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठल्या मार्गावर चाललेलो आहोत, आपण कुठल्या मार्गावर चाललेलो आहोत आणि जो काही मार्ग आहे तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, माझं भलं कशात आहे। इथे येणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं आहे। प्रत्येकाने आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अचीवमेंट केलेली होती एकेकाळी, है ना। अगदीच जर सांगायचं झालं तर टकले साहेब क्लास 1 ऑफिसर आहेत। जग्गी साहेबांनी आपली स्वतःची एक ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट लाईन सांभाळलेली आहे। आपला आदेश एकेकाळी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता त्यांच्या एरियातला, है ना। प्रत्येकाने काही ना काहीतरी अचीवमेंट केलेली आहे। एक साहेब आहेत मिलिटरीच्या हुद्द्यावर होते, मेजर होते ना, ओके। तर प्रत्येकाने काही ना काहीतरी अशी अचीवमेंट, ढिडे साहेब त्यांचं खूप छान दुकान वगैरे त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। सो प्रत्येकाचं काही ना काहीतरी अचीवमेंट आहेत आपापल्या जीवनामध्ये आणि ह्या अचीवमेंटची शिदोरी आपल्या मनाशी नेहमी असते की मी हे केलं होतं एकेकाळी, ते मनाला भावत असते ती गोष्ट की बाबा मला हे करता आलं, माझ्या आयुष्यात काही ना काहीतरी मी सक्सेसफुली करून दाखवलं। पण आपली इमेज बनवत असताना ना, जेव्हा आपण व्यक्तिमत्व घडवत असतो आपलं स्वतःचं ॲज अ ह्युमन बीइंग, लोकांनी मला ओळखावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझ्या गोष्टीला ॲप्रिशिएट करावं, असं जेव्हा आपलं मत जेव्हा असतं त्यावेळेला फक्त एकदाच काहीतरी चांगलं काम केलं आणि त्याच्यानंतर आपलं सगळं गडबडलेलं आहे गणित, तर ते एकदा काहीतरी घडलं होतं चांगलं, त्यासाठी तुम्हाला किती दिवस त्या गोष्टीचं क्रेडिट मिळेल, किती दिवस त्या गोष्टीवर तुम्हाला वारंवार मानाची जागा मिळेल। सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेऊया आपण। सचिन तेंडुलकरने 100 सेंचुरीज केल्या, पण समजा वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा तो टीममध्ये दाखल झाला आणि 18व्या वर्षी समजा 2-4 सेंचुरी एकाच टूरमध्ये केल्या असत्या आणि त्याच्यानंतर पुढचे 10 वर्ष त्याने सेंचुरीज केली नसती, तर आज सचिन तेंडुलकर जो आहे तो सचिन तेंडुलकर झाला असता का? असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्या लोकांनी 2-4 सेंचुरीज केल्या आहेत आणि आपल्या जीवनात ते पुढे काही करू शकले नाहीत। सचिन तेंडुलकरचं नाव सचिन तेंडुलकर म्हणून किंवा क्रिकेटचा देव म्हणून त्याची ओळख त्यामुळे तयार झाली की त्याने फक्त आणि फक्त एका अचीवमेंटवर भर नाही दिला। एक अचीवमेंट झाली की दुसरी अचीवमेंट, दुसरी अचीवमेंट झाली की तिसरी अचीवमेंट, या सगळ्या अचीवमेंटसह त्याने स्वतःला चांगल्या रीतीने उभा करत गेला। वेळप्रसंगी क्रिकेट बदलत गेलं, क्रिकेट बदलल्यानंतर त्याने आपल्या जीवनामध्ये ते बदल केले। टेनिस एल्बोची इंजुरी झाली होती, फिटनेसमुळे बऱ्याचदा त्याला बाहेर पडावं लागलं होतं, पण तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टींवर मात करत त्याने आपला स्वतःचा एक वेगळा फॉर्म बनवला। आणि हे सगळं करत असताना कुठल्याही पद्धतीचा मागे वळून बघणं किंवा माझ्या बाबतीत काय घडतंय काय नाही घडतंय, माझा फोकस हा कम्प्लिटली त्याने त्या जागेवर ठेवला होता, म्हणून तो त्या पद्धतीने तो करू शकला। तो त्या जागेवर, आज ज्या जागेवर तो आहे त्या जागेवर त्याने ते अचीव केले स्वतः। तर त्याच्यामध्ये त्याची मेहनत आहे। प्रश्न हा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी जे अचीवमेंट्स केले आहेत त्या अचीवमेंट्स खरंच चांगल्या होत्या, पण त्या अचीवमेंट चांगल्या असल्या तरी कुठे ना कुठे ते परत गेले वाटतं। अचीवमेंट चांगल्या असल्या तरी त्याच्या जोडीला पुढची अचीवमेंट नाही झाली, त्याच्या जोडीला पुढची अचीवमेंट नाही झाली किंवा पुढचं काही ना काहीतरी असं कर्तृत्व नाही झालं आणि आपण आपल्या मनामध्ये ती गोष्ट धरून बसलो की मी हे अचीव केलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडे एक असेच पोलीस ऑफिसर आमच्याकडे दाखल झाले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मी एक पोलीस ऑफिसर आहे आणि मला त्याच पद्धतीने ट्रीट केलं जावं। तर आम्ही त्याच्याशी बोलताना जे काही गोष्ट बोलायचो त्यावेळेला ते नेहमी आपल्या त्या खाक्यामध्ये नेहमी आमच्याशी बोलायचे। त्यावेळेला त्यांना आम्ही ही गोष्ट सांगायचो की तुमचा हुद्दा, तुमचं पद, तुमची बॅकग्राऊंड, तुमचा पैसा हा सगळा गेटच्या बाहेर आहे। आतमध्ये जेव्हा तुम्ही आहात त्यावेळेला एका सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे एका सर्वसामान्य समस्येमध्ये जसे इतर लोक आहेत तसेच तुम्ही आहात। जोपर्यंत तुम्ही ही मानसिकता डोक्यामध्ये ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला या आजाराचा गाभाच कळणार नाही। हा आजारच आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी काही ना काहीतरी गैरसमज करून देतो।
आपण जेव्हा व्यसन करतो किंवा कुठल्याही प्रकारच्या नशेच्या अंमलाखाली असतो त्यावेळेला मी काहीतरी ग्रेट आहे, मी काहीतरी सुपरमॅन आहे, मी अशक्य त्या गोष्टी शक्य करून दाखवतो, अशा प्रकारचे गैरसमज आपल्या डोक्यामध्ये जे तयार होतात ते व्यसनामुळे झालेल्या मेंदूमध्ये जे बदल झालेले आहेत, आपल्या विचारांमध्ये जे झालेले बदल आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. ॲक्च्युली आता बसलेल्या माणसांपैकी असं आपल्याला जर विचार करायला सांगितला की बाबा असं काहीतरी सुपर ह्युमन असा काहीतरी विचार करा, तर नाही होत, नाही करू शकत. कारण का आपण नॉर्मल माणसं आहोत. पण त्या व्यसनाच्या अंमलाखाली माणूस गेला की त्याच्यानंतर मी काहीतरी डिफरंट आहे, माझं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे, अशा पद्धतीचे एक विचार यायला लागतात. तर सांगायचा उद्देश असा की तुम्ही तुमच्या जीवनात कितीही मोठी अचिव्हमेंट करा, कितीही चांगली गोष्ट करा, पण त्या अचिव्हमेंटला पुढे काही ना काहीतरी जोड असली पाहिजे. ती एक प्रोसेस आहे, लाईफ लाँग प्रोसेस आहे. सचिन तेंडुलकरने आज रिटायरमेंट जरी घेतलेली असली तरी तो कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्या ना कुठल्या कामामध्ये लोकांच्या समोर येतोय. कधी खासदार म्हणून समोर येतोय, कधी भारतरत्न पुरस्काराच्या निमित्ताने समोर येतोय, कधी अजून काही गोष्टीच्या समोर येतोय. इट मीन्स की काही ना काहीतरी त्याचं अजून काम चालू आहे. त्याने तिथे झालं, आता 100 सेंचुरी झाल्या, माझं काम झालं, मी आता घरी बसून गप्पपणे बसणार, असं नाही केलं त्याने. उलट आपल्या बाबतीत काय झालं आहे की आपल्या बाबतीत ही एक अचिव्हमेंट आहे. ही गोष्ट आपण फॅमिली मेंबरना सांगितल्यानंतर फॅमिली मेंबरनेही आम्हाला ही गोष्ट सांगितली की ह्याची ही अचिव्हमेंट आहे, हा खूप चांगला माणूस आहे, हा खूप चांगला व्यक्ती आहे, 4 लोकांशी खूप चांगल्या पद्धतीने बोलतो, 4 लोक त्याच्याशी चांगल्या पद्धतीने जोडले जातात. हे फॅमिली मेंबरने सांगितलेली ही एक तुमच्या आयुष्यातला एक चांगला भाग आहे, नक्कीच आहे. पण तो भाग पुढे गेल्यानंतर त्याला कुठे ना कुठेतरी जोडगोळी ज्याला त्याला मिळाली पाहिजे, ती ॲडिशनल गोष्ट न मिळाल्यामुळे परत आपल्या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा त्याच जागेवर राहतात. मग आता अशा स्थितीमध्ये आपल्याला फोकस कशावर करायचा आहे? फोकस व्यक्तिमत्वावर करायचा आहे ना. आपल्या इतिहासात घडलेल्या घटना, जो आपला हातखंडा आहे, जो आपला ज्याच्यामध्ये आपण मास्टर आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवलेलं आहे, अशा कुठल्या गोष्टी आहेत आपल्यामध्ये, या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की माझ्यामध्ये ही क्वालिटी, कोणी असेल मॅकॅनिक असेल, कोणी असेल चांगला कम्युनिकेट करणारा असेल, कोणी असेल अजून काही व्यवस्थापन करणारा माणूस असेल, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी ती कॅलिबर प्रत्येकामध्ये आहे. आणि त्या कॅलिबरला आपल्याला पॉलिश करायचं आहे, त्या कॅलिबरला आपल्याला पुढे न्यायचं आहे. जेव्हा त्या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा कुठे मग तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक एक पैलू पडायला सुरुवात होतील. उदाहरणासाठी सांगतो की म्हणजे ॲक्च्युली कसं आहे ना की आपण माझ्या या 15 वर्षाच्या करिअरमध्ये मी बरेच असे क्लायंट बघितले ज्या लोकांनी आपलं आयुष्य गमावलेलं होतं, पण त्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी मिळालेल्या वेळेचा, मिळालेल्या गोष्टीचा काही ना काहीतरी फायदा करून घेतला आणि त्या ज्ञानाचा त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याचं इम्प्लिमेंट केलं. उदाहरणार्थ तुमच्यापैकी कोणाला एखाद्याला राजकारणामध्ये समजा इंटरेस्ट असेल, समजा असं काही जरुरी नाही की राजकारणामध्ये आपण सध्या एकाच व्यक्तीचं ऐकतोय, त्यामुळे आपल्याला समजा राजकारणात आपल्याला काही इंटरेस्ट असेल तर राजकारणामध्ये आपण इथे शिकलेल्या गोष्टी कशा प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो, इथे असणाऱ्या गोष्टींचा कशा प्रकारे वापर करू शकतो. जर साहजिकच राजकारण जेव्हा एखादा माणूस करतोय किंवा कुठलाही व्यवसाय करतोय किंवा राजकारण करत असताना जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल हाच एक उद्देश असतो ना. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवणे हा त्याचा एक गाभा आहे. राहुल गांधी कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत चालत चालला आहे का? त्याला डॉक्टरांनी चालायची प्रॅक्टिस कर असं सांगितलेलं नाही. त्याने भारतातल्या सगळ्या लोकांशी संपर्क करायचा आहे या उद्देशाने ती गोष्ट केलेली आहे, बरोबर ना. तर आता समजा तुम्हाला सुद्धा राजकारणात इच्छा तयार झाली काही ना काहीतरी करायची, तर त्या उद्देशाने तुम्हाला इथे मिळालेलं ज्ञान तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता. एक तर तुम्ही पहिली गोष्ट स्वतःला क्लीन ठेवू शकता. जर क्लीन राहिलात तर तुमच्या काही बोललेल्या गोष्टी ऐकल्या जातील. जर क्लीन नाही राहिलात तर इतर कोणी ऐकून घेणार नाही आणि तुम्ही सांगितलेले विचार ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला पटतील त्यावेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो व्यक्ती करायला लागेल. जर त्या पटवून देण्याची ती क्षमता असेल तर. नाहीतर असे बरेच ज्याला आपण म्हणतो की पोपटपंची करणारे बरेच लोक असतात की बोलताना खूप छान बोलतात पण ॲक्च्युली ज्या वेळेला त्यांचं अंमलबजावणी करण्याची वेळ येते त्यावेळेला ते स्वतः अंमलबजावणी करत नाही.
आणि माझ्या बाबतीमध्ये मी सांगायचं झालं तर मी तेव्हा ती सगळी गोष्ट बोलू शकतो, करू शकतो, ज्यावेळेला मी ती गोष्ट अप्लाय करतोय स्वतःवर. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की आपल्याला एका अचिव्हमेंटनंतर थांबायचं नाही आहे, दुसऱ्या अचिव्हमेंटकडे जायचं आहे, तिसऱ्या अचिव्हमेंटकडे जायचं आहे, तर आत्ता या क्षणाला सुद्धा माझ्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी पुढे जाण्याच्या विषयी विचार चालू आहेत, काही ना काहीतरी प्लॅन्स चालू आहेत. रोज आमच्या स्टाफशी बोलत असताना, माझ्या ओळखीच्या लोकांशी बोलत असताना पुढे काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. कारण जर तुम्ही एका जागी बसलात किंवा एका जागी थांबलात आयुष्यामध्ये, तर याचा अर्थ आपल्याला ती एक म्हणजे आपण रिलॅक्स होऊन जातो. हेच आपलं आयुष्य आहे असं आपण समजून जातो. शिव खेराचं एक खूप छान वाक्य आहे, त्याच्या मोटिवेशनल तो स्पीकर आहे, त्याच्यामध्ये त्याने एक खूप छान वाक्य लिहिलं आहे की आजपर्यंत तुम्हाला जे मिळतंय त्यात तुम्ही सुखी असाल तर तुम्ही तेच करा जे करत आलेला आहात. पण तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळं हवं आहे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्याकडनं काहीतरी वेगळं हवं आहे तर याचा अर्थ तुम्हाला काहीतरी वेगळं नक्कीच करावं लागेल. आणि प्रयत्न करायला काय हरकत आहे. याच्या अगोदर आपल्या जीवनात काही गोष्टी घडल्या नाहीत म्हणून आपण प्रयत्न कमी केलेत का? आपण प्रयत्न केले, पण ते कुठले प्रयत्न केले? निगेटिव्ह प्रयत्न केले, स्वतःला संपवणारे प्रयत्न केले, स्वतःला उभं करणारे, स्वतःला बिल्ड करणारे, आपल्या फॅमिली मेंबरचं नाव पुढे करणारे, स्वतःचं नाव पुढे करणारे, असे कुठले ना कुठले तरी पॉईंट्स तुमच्यामध्ये जे आहेत त्यांना तुम्ही इलॉबरेट करा, त्यांच्याविषयी तुम्ही चर्चा करा, तज्ज्ञांशी बोला, जेणेकरून तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग मिळेल. नाहीतर तुम्ही इथे आलात, ट्रीटमेंट घेतली, सगळं डागडुजीकरण झालं, तब्येत व्यवस्थित झाली, वजन वाढलं, सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहेत. हे काही खूप मोठं सायन्स नाही आहे, हे खूप मोठं सायन्स नाही आहे. माणसाची दारू थांबल्यानंतर ती जागा भूक भरून काढते. जेव्हा भूक लागते त्यावेळेला आपण पूर्वी अन्न खात नव्हतो, आता अन्न खातो म्हटल्यानंतर शरीराला चांगल्या गोष्टी मिळत जातात आणि आपलं वजन वाढतं. ही अगदी कॉमन गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काही मोठं सायन्स नाही आहे. पण आपल्याला नुसती शारीरिकरित्या स्वतःचे बदल करायचे आहेत का? तर नाही, आपल्याला आपले मानसिक बदल करायचे आहेत, आपल्याला आपले विचारांमध्ये बदल करायचे आहेत, आपल्या फ्युचरच्या संदर्भात बदल करायचे आहेत. आत्तापर्यंत तुम्ही जे करत आलात, इकडे येण्याच्या अगोदर जे काही करत होतात XYZ, मला प्रत्येकाच्या बॅकग्राऊंडविषयी जायचं नाही, पण तुम्ही जे काही करत होतात त्या करण्यामुळे तुमचं नाव खूप असं सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल असं काही होत होतं का? किंवा असं काही लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करून पुष्पगुच्छ, पुष्पहार देत होते की बाबा की आज 2 खंबे प्यायला बाबा, असं कोणी करत होतं का? नव्हतं करत. तर आत्ता कमीत कमी मला लोकांकडनं ॲप्रिसिएशन मिळेल. माझ्या जीवनामध्ये तो एक टर्निंग पॉईंट हा होता की एकदा मे बी मला असं वाटतं 17-18 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. त्यावेळेला माझा स्वतःचा ट्रेनमधनं ॲक्सिडेंट होता राहिला. वाचलो, म्हणजे लिटरली ट्रेन खाली आलेलोच होतो, पण फॉर अ सेकंड, एका सेकंदामध्ये मी वाचल्यामुळे जीव वाचला. पण ती ट्रेन इतकी फास्ट होती की माझ्या पुढचा जो व्यक्ती होता तो वाचला नाही आणि तो मेला. आणि योगायोगानं तो माणूस माझ्या ओळखीचा होता. मी त्याच्या घरच्यांपर्यंत गेलो आणि घरच्या लोकांनी त्याला येऊन बघितलं, पण घरचे लोक त्याला इतके वैतागलेले होते की त्या लोकांनी बाकीचं पुढचं कुठलीही गोष्ट करण्याची तयारी दाखवलेली. त्यावेळेला माझे डोळे उघडले. त्यावेळेला जिवंतपणी असताना, व्यसन करत असताना आपल्याबरोबर कोणी नाही आहे. जेव्हा आपला अंतिम क्षण येईल त्यावेळेला तरी कोणी असेल का माझ्याबरोबर? त्यावेळेला तरी माझ्याबरोबर कोणी असेल का? आणि या विचारांमध्ये ना मला रात्रीची झोपच उडायची, रात्री झोपच यायची नाही. आणि मी खूप टेन्शनमध्ये असायचो की यार काय जगतोय मी, काय करतोय. माझा जेव्हा वाईट वेळ येईल, माझी जेव्हा संकटाची वेळ येईल, त्यावेळेला एका हाकेवर लोकांसाठी उभे राहतात नातेवाईक, माझ्यासाठी कोण उभे राहणार आहे? तेव्हापासून मग मला माझ्या फॅमिलीविषयी, माझ्या कुटुंबाविषयी, त्यांच्याविषयी वाटायला लागलं यार नाही यार, काही ना काहीतरी मी चुकतोय माझ्या लाईफमध्ये, काही ना काहीतरी बदल करायला पाहिजे. मग सगळा तो बदल झाला की बाबा मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामधनं आल्यानंतर जे काय प्रोसेस करत गेलो आणि त्या प्रोसेसमधनं करत असताना आजच्या दिवसापर्यंत आपण आलेलो. पण त्यावेळेला जी शिकवण मिळाली ती शिकवण मला प्रत्येक वेळेला कुठली ना कुठली तरी घटना मिळते, ही आपल्याला काही ना काहीतरी शिकवण्यासाठीच घडत असते. पण त्यावेळेला ती जी घटना घडली त्या मित्राच्या बाबतीतली,
ती मला खूप हलवून सोडणारी होती. कारण मला माझा जीव वाचला, एखाद्याचा जीव वाचला, मरता मरता एखादा माणूस वाचला असेल तर त्याला त्याचंच लाईफ वाचलं याच्याविषयी कौतुक असेल ना. मला त्याचं कौतुक वाटतच नव्हतं. मला हे वाटत होतं की त्याचं लाईफ संपलेलं आहे तरीसुद्धा त्याला मदत करायला कोणी नाही आहे. आणि त्याचं सगळं अंतिम क्रियाविधी वगैरे सगळं मी केलं. आणि तेव्हापासून मी ठरवलं की नाही, आपल्या लाईफला काही ना काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपल्या लाईफला काही ना काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपल्याला जेव्हा केव्हा संकट काळ येईल त्यावेळेला 4 मित्र, हक्काचे मित्र, नातेवाईक हे आपल्यासाठी आले पाहिजेत. मग तेव्हा मी विचार केला या गोष्टीचा, जी गोष्ट तुम्हाला आत्ता सांगतोय की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अचिव्हमेंट्स आहेत. मग त्या अचिव्हमेंट्स नंतर त्याची एक व्हॅलिडिटी एका सर्टन स्टेजपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही एक परीक्षेत 10वीत चांगले मार्क मिळवले, त्यानंतर 5 वर्ष झाले, तर 5 वर्षानंतर तुम्ही पेढे वाटणार आहे का, 10वीला मला इतके चांगले मार्क मिळाले होते. 5 वर्षानंतर त्याचं कौतुक नसणार आहे. 5 वर्षानंतर तुम्ही 12वीत काय केलं, डिप्लोमाला काय केलं, कुठल्या साईडला गेलात याविषयी कौतुक असणार आहे लोकांना. त्यामुळे मी त्यानंतर जसं व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं त्यावेळेला मग काही लोकांशी बोलणं चालू केलं, चांगल्या लोकांमध्ये राहायला लागलो, चांगल्या लोकांशी ओळख वाढवायला लागलो. मग माझं सेंटर सुरू करण्याच्या संदर्भात विचार केला. काही वेळेला दुसऱ्या संस्था उभारण्यासाठी त्यांना मदत केली. परत अजून काही पुढे काही गोष्टी केल्या. असं करत 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 हा प्रवास केला. आणि प्रवास करत असताना प्रत्येक वेळेला हीच गोष्ट समजत होती मला की नाही यार, मैं जो कर रहा हूँ अच्छा काम है, लोग ॲप्रिशिएट कर रहे हैं. आज के तारीख में कोई भी मुझे बोलता है की बाबा आज कधीही मला कोणी मित्र मला म्हणतो की सर मला तुमचं काउन्सिलिंग हवं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे किंवा काय, चांगलं वाटतं. का चांगलं वाटतं? कारण का एकेकाळी मी असा व्यक्ती होतो की ज्या व्यक्ती नाही, म्हणजे त्या पठडीतला व्यक्ती नव्हतो. आज त्या पठडीतला व्यक्ती आहे. 4 लोक ओळखतात, 4 लोकांमध्ये चांगलं स्थान आहे. आता हे सगळं चांगलं स्थान टिकवून ठेवणं सुद्धा आपल्या हातात आहे. जसं तुम्हाला आता इथे आल्यानंतर एकही थेंब तुम्हाला दारूचा मिळालेला नाही, बरोबर ना. तो मिळालेला नाही म्हणून आपण सोबर आहोत का मला प्यायची नाही म्हणून मी सोबर आहे, हा प्रश्न मनाला विचारायचा आहे. मला नशा उपलब्ध नाही आहे म्हणून मी नशा करत नाही आहे का मला नशा करायचीच नाही आहे म्हणून मी सोबर आहे. ज्या दिवशी तुम्हाला व्यसन करायचंच नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद होतोय, आज मी व्यसन करत नाही आहे, आज मी व्यसन करत नाही आहे, आज मी कुठल्याही प्रकारच्या इन्फ्लुएन्स खाली नाही आहे, तर आज मी माझं लाईफ एन्जॉय करतोय, मला आवडतं आहे. पण बऱ्याचदा आपण जेव्हा दारू प्यायला मिळत नाही त्यावेळेला काय यार इकडे बसून टाईमपास होतोय, माझ्या आयुष्याची वाट लागली, माझ्या आयुष्याचे दिवस खराब होत आहेत, अशा प्रकारचे एक विचार तयार होतात. याचा अर्थ मी सोबर जगत नाही आहे, मला त्या जीवनाचा आनंद घेता येत नाही. ज्या दिवशी अशा प्रकारचे सायन्स तुम्हाला ज्या वेळेला समजतील किंवा आत्मन्न वाटतील की मी आज प्यायलेलो नाही आहे पण त्या गोष्टीचा आनंद व्हायच्याऐवजी मला त्याचं दुःख होतं आहे, त्यावेळेला लक्षात धरून चाला की आजही आपल्या मनामध्ये दारूविषयी आकर्षण आहे. आणि त्या आकर्षणातनंच या गोष्टी घडतात. जी घटना आज घडली ती घटना त्या आकर्षणातनंच घडतात. अदरवाईज असं काय इथे घडत होतं की आपण इकडनं निघून जावं असं विचार येण्यासाठी काय असं घडत होतं, कोणी काही टॉर्चरिंग किंवा काय असं काय घटना तर घडत नव्हती. तरीसुद्धा त्या व्यक्तीला तसं वाटलं, ठीक आहे, इट्स ओके. पण व्हॉट नेक्स्ट? तुम्ही बाहेर पडाल. प्रत्येकाला इकडनं बाहेर जायचं आहे, प्रत्येकाला मला मिठी मारूनच बाहेर पडायचं आहे की नाही, मला मिठी मारूनच बाहेर पडायचं आहे की बाबा चला सर चाललो. पण बाहेर पडल्यानंतर काय? पहिले पाढे 55 परत तेच करायचे आहेत की आता नेमकं काहीतरी वेगळं जीवन दाखवायचं आहे? आता परवाच्या दिवशी एक आपल्या तन्मयची आई येऊन गेली. तन्मयची आई खूप म्हणली की तन्मयचे खूप विचार चांगले बदलले आहेत, पहिल्या दिवशी तो खूप खराब होता, आता तो खूप चांगल्या पद्धतीने राहतोय, तब्येत त्याची छान झालेली आहे, त्याला काय गोष्टी खायला आवडतात, काय गोष्टी तो कुठल्या गोष्टी फॉलो करतो. आणि बाहेर पडल्यानंतर तो त्याला काय करूया, तर मी म्हटलं त्याला बिझी ठेवणं गरजेचं आहे. तो एकदमच छान राहतो, सगळ्या गोष्टी फॉलो करतो, मस्तपैकी सगळ्या गोष्टी करतो, पण आता जर रिकामं डोकं राहिलं तर काही ना काहीतरी उपद्व्याप सुचतात. तर अशा वेळेला काही ना काहीतरी कामात बिझी राहणं, कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या लोकांशी जोडले जाणं, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आपण पूर्वीच्याच लोकांना जाऊन भेटलो, पूर्वीच्याच मित्रांना जाऊन भेटलो तर ते कदाचित तुम्हाला त्या ट्रॅकवर राहू देणार नाहीत. कारण प्रत्येक माणसाला एक ज्याला म्हणतो इनबिल्ट एक गोष्ट असते, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवेलच असं नाही.
दुसऱ्या माणसाला कशा प्रकारे पाय खेचता येतील. आणि माझा अनुभव असा सांगतो की जेव्हा जेव्हा 18 वर्षापूर्वी मी जेव्हा दारू बंद करण्याचा विचार केला त्यावेळेला माझ्यापुढे फ्री दारू व्हायची, आज माझ्यातर्फे, असे मित्र म्हणायचे. आणि दारू प्यायला पैसे लागत नाही आहेत म्हटल्यानंतर मी प्यायचो. की परत तो ग्लास जरी तो फ्रीमध्ये ऑफर झालेला असला तरी त्याच्यानंतरचे जे दिवस आहेत ना, हे त्याच्यानंतरचे दिवस कम्प्लिटली मला भोगायला लागायचे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इकडनं बाहेर पडल्यानंतर तुमची परीक्षा असणार आहे, प्रत्येक क्षणाला परीक्षा असणार आहे. कदाचित तुम्हाला डायरेक्टली तुम्ही व्यसनमुक्त झालात म्हणून तुम्हाला अगदी सन्मानाचं मानाचं स्थान मिळणारही नाही, कारण बाहेरच्या जगाला काही घेणं देणं नाही हो. समजा आत्ता इकडनं बाहेरनं 4 लोक आले आणि तुम्ही त्यांना ओळख करून सांगितली की मी गेल्या 3 महिन्यापासून दारू प्यायलेलो नाही. मग तो माणूस म्हणला मग मी काय करू बाबा, काय कौतुकास्पद गोष्ट केली, दारू नाही प्यायला चांगली गोष्ट आहे, मग काय पण त्याचं कौतुक आपल्याला आहे. का माहिती आहे का, आपण किती त्या गोष्टीमध्ये डीप गेलो होतो हे आपल्या मनाला माहिती आहे, आपण किती अडकलेलो होतो हे आपल्या मनाला माहिती आहे. त्यामुळे ती गोष्ट बंद करून स्वतःला मॅनेज करणं किती कठीण आहे हे आपल्यासारख्या एकमेकांना लोकांशी आपण जे शेअर करतो त्याच्यातनं ही गोष्ट समजते. पण पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एका अचिव्हमेंटमधनं दुसऱ्या अचिव्हमेंटकडे जाणं हा एक अपरिहार्य आहे की बाबा तुम्हाला जावंच लागेल. कारण त्या गोष्टी केल्याशिवाय तुमच्या आयुष्याला पुढची चालनाच मिळणार नाही. तुम्ही जरी प्रयत्न केलात की मी पुढे जातोय तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला रोकथाम होईल, कुठे ना कुठेतरी तुमचं एक डिस्टर्बन्स येईल आणि त्या डिस्टर्बन्समध्ये तुमचे पाय परत मागे खेचले जातील. उदाहरणार्थ तुम्हाला जर तुम्ही विचार केलात की बाबा आपण सकाळी म्हणजे आता एक सर्वसाधारणतः असं सांगितलं जातं की सेल्फ इन्स्ट्रक्शन प्रोग्राम असतो एक, की त्याच्यामध्ये आपण स्वतःच्या सूचना द्यायच्या असतात की उद्या सकाळी 5 वाजता मला उठायचं आहे. रात्री झोपताना तुम्ही जर असा विचार करून झोपलात की सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे, तर सकाळी 5 वाजता अलाराम न लावता तुम्ही उठू शकता 5 वाजता. हीच प्रॅक्टिस जर तुम्ही 21 दिवस केली तर 22व्या दिवशी विचारही करावा लागत नाही तुम्हाला, 22व्या दिवशी ऑटोमॅटिकली जाग येते. याचा अर्थ काय झाला की तो सेल्फ इन्स्ट्रक्शन प्रोग्राम जो आहे तो काम करतो. आता हे सेल्फ इन्स्ट्रक्शन प्रोग्राम फक्त सकाळी उठवण्यापुरती कामाला येतात का? नाही. तर मला काय करायचं आहे, माझं काय जगणं असणार आहे, मला कशा प्रकारचं जीवन हवं आहे, हे स्वतःला समजवल्याने, स्वतःला सांगितल्याने साध्य होतं. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीची हळूहळू प्रॅक्टिस करायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्हाला एक एक मार्ग समजत जाईल. आणि जेव्हा तुम्ही पुढे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी कराल त्यावेळेला तुम्हाला स्वतःला वाटेल की काय वेडेपणा करत होतो माझ्या आयुष्यामध्ये. मी लिटरली आज या क्षणाला मी तुम्हाला सांगतो की आज जेव्हा मला ते 18 वर्षापूर्वीचे काही गोष्टी आठवतात, मी जो उपद्याप काय गोष्टी केल्यात त्या गोष्टी जेव्हा आठवतात त्यावेळेला मनातल्या मनात हसायला येतं की काय आयुष्य काय करत होतो यार मी, काय उपद्याप केलेत, काय उपद्याप केलेत, भयानक उपद्याप केलेत. म्हणजे ज्याला लाईफमध्ये आपण सरळ सोट मार्गाने जे जगणं असतं ते जगणंच नव्हतं ना, कारण सामाजिक बांधिलकी नव्हती, कोणाचं रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. आज ज्या वेळेला मी तुमच्याशी सेशन घेतोय, लेक्चर घेतोय किंवा तुमच्याशी एक हाऊस मीटिंग घेतोय, तुमची मानसिकता काय आहे, माझी मानसिकता काय आहे याविषयी चर्चा करतोय, त्यावेळेला ऑटोमॅटिकली माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आली की मी स्वतःला व्यवस्थित ठेवायचं आहे. मी स्वतःशी बोलताना माझ्या बोलण्यातनं, माझ्या चालण्यातनं कुठल्याही प्रकारचा गैरसमज लोकांपर्यंत जाऊ नये, माझ्या वर्तनातनं कुठला गैरसमज लोकांपर्यंत जाऊ नये. आज या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर पूर्वी एक काळ असा होता की ज्या वेळेला माझं एखादं वाक्य बोलण्यातलं कुठलंही एक वाक्य जोपर्यंत शिवी येत नाही वाक्यामध्ये तोपर्यंत माझं वाक्याला फुलस्टॉप लागत नव्हता. कारण का त्या मुंबईमध्ये राहणारा, मुंबईमधली भाषा तुम्हाला माहिती आहे की बाबा क्या कर रेला है, आ रेला है, जा रेला है, मामू ये वो, वंटा आहे, हे सगळं त्या आज मला ते शब्द वापरताना सुद्धा हसायला येते, कारण इतक्या वर्षामध्ये हे शब्द वापरलेलेच नाहीत, कधी वापरावेच लागले नाहीत. ज्या लोकांशी बोललोय, ज्या लोकांशी मी संपर्कात आलोय त्या लोकांशी मी चांगल्या पद्धतीने, सो अल्टिमेटली हा बदल, ही जे काही बदलाची मी गोष्ट करतोय, हा बदल एका दिवसात येणार नाही, पण तो बदल यावा यासाठी प्रॅक्टिस तुम्हाला आत्तापासूनच करावी लागेल. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी पॉझिटिव्हिटीकडे, लोक तुमच्या गोष्टींकडे लक्ष देतील, लोक तुम्हाला पारखतील की आता हा बदलला आहे, आता हा विचारांमध्ये बदलला आहे, विचार करून काही ना काहीतरी पाऊल उचलतोय.
अविचारीपणाने चालत नाही आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा ते लोक बघतील त्यावेळेला तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. आपल्याकडे खूपच असे यंग जनरेशनची मुलं आहेत ज्या लोकांनी अजून कुठल्याही प्रकारचं स्ट्रगल बघितलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की धोका बघितलेला नाही. कारण त्या धोक्यातनं काढणारे आपले घरचे आपल्याबरोबर आहेत, त्या संकटातनं बाहेर काढणारे आपल्याला घरचे बरोबर आहेत. पण इथे बराच असा मोठा वर्ग आहे जो आपल्या स्वतःच्या संकटाशी स्वतःच लढतोय, स्वतःच्या संकटाशी स्वतःच लढतोय, स्वतः त्या परिस्थितीचा सामना करतोय. आणि त्यावेळेला जी परीक्षा असते त्यावेळेला खरी परीक्षा असते माणसाची, कारण का त्यावेळेला तो स्वतःच्या डोक्याने चालत असतो. इथे जे आता वयाने कमी आहेत, म्हणजे साधारण 21-22 वर्षाची जी मुलं आहेत, त्या लोकांमध्ये हा एक विषय आहे की काही झालं तरी फॅमिली मेंबर आहेत, आई आहे, बाबा आहेत, नातेवाईक आहेत, जे लोक तुम्हाला त्या संकटातनं बाहेर काढतील. बऱ्याचदा असं होतं की कळत नकळत मित्रांच्या संगतीमधनं काही ना काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जातं आणि पोलीस केस होते, जेलला जावं लागतं. मग त्यावेळेला आपण कमीत कमी घरच्यांना हाक मारून मला ह्याच्यातनं बाहेर काढा असं आपण म्हणू शकतो. पण ज्या वेळेला अशा कुठल्याही स्वरूपाची मदत नसताना त्यावेळेला आतमध्ये काय परिस्थिती होते. मध्यंतरी एका जेलच्या कार्यक्रमामध्ये मी अशाच जसं आता तुमच्याशी लेक्चर घेतो तसंच त्या पद्धतीने लेक्चर घ्यायला गेलो होतो. त्यावेळेला मला बघायला मिळालं की जेलमध्ये नातेवाईकांशी भेटीगाठी कशा होतात. अक्षरशः एका बाजूला जाळी, 6 फुटाच्या अंतरावर दुसरी जाळी, अर्ध्या काचा लावलेल्या, त्यातनं एक छोटासा होल, त्या होलमधनं तो कैदी बोलणार, इकडनं त्याचे नातेवाईक बोलणार. किती विदारक परिस्थिती आहे की आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा भेटू शकत नाही, आपल्या ओळखीच्यांना भेटू शकत नाही, आपल्या सगळ्या लोकांना. आता फोन आहेत का? ओके ओके. त्या म्हणजे साधारण एक 5-6 वर्ष झाली असतील, 5-6 वर्षापूर्वी तसं होतं. तर ही परिस्थिती मला खूपच डेंजरस परिस्थिती दिसत होती की आता चला टेक्नॉलॉजी आली त्याच्यामुळे त्यांनी आता फोन अलाउ केले असतील, पण ही फारच परिस्थिती खराब आहे ना की बाबा अशा परिस्थितीमध्ये जाण्यापेक्षा आपलं जीवन कुठे घेऊन चाललो आहे आपण. ज्या फॅमिली मेंबरना आपण सुखी जीवन दाखवण्याचा म्हणून विचार करत होतो त्या लोकांना आपण नको त्या ठिकाणी नको त्या जागेवर आपल्याला भेटण्यासाठी बोलवावं लागतं. ही कोणीही प्लॅन करून ती गोष्ट होत नाही. आजही सांगतो, प्लॅन करून कधीही गोष्ट होत नाही. आपण फक्त याच गोष्टीचा प्लॅन करू शकतो की माझ्या हातून काही चुकीचं होऊ नये, दॅट्स इट. माझ्या हातून असं काही चुकीचं होऊ नये, मी एक चांगला व्यक्तीमुळे म्हणून लोकांपर्यंत प्रेझेंट व्हावा आणि त्याचं ॲप्रिशिएशन सगळ्या लोकांनी करावं. हे अगदी सोपं गणित आहे. तर सांगायचा उद्देश असा की तुम्ही तुमच्या जीवनात काय काय गोष्टी करू शकता या गोष्टीचा विचार करा. आज इथे बसलेलो आहोत, किती शांत देवासारखे बसलेले आहेत, है ना, सगळे शांतपणे ऐकतायत. याचा अर्थ कदाचित मी बोललेल्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचत असतील आणि त्या पोचलेल्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याला नुसतं आता गोष्टी पोचल्या, आता त्या झाला सेशन की चला त्यांना कचऱ्याची टोपली टाकू नका. त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर काही ना काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. कारण या सोल्युशनमधूनच आपण बाहेर पडणार आहोत. आणि ज्यांना कोणाला आमचं व्यसनमुक्ती केंद्र कधीच बंद पडू नये असं जर वाटत असेल तर आमच्या ॲडमिशन्स आहेत, एवढी काळजी नका करू की बाबा अरे बापरे आता यांचं सेंटर कसं चालायचं. काही नाही, 15 वर्ष चाललं आहे. त्यामुळे उद्या तुम्ही चांगले राहिलात तर तुम्हाला विचारून आमच्याकडे 10 पेशंट आणखी येतील. पण तुमच्या जीवनात तो कॉन्सन्ट्रेशन होणं फार गरजेचं आहे की नाही. नाहीतर काय होतं की आपल्याला मार्ग सापडलेला असतो, माहिती असतं, आपल्या मनाला सगळं माहिती असतं की मी हे केलं तर हे होणार आहे, हे केलं तर हे होणार आहे. पण शेवटी कुठे ना कुठेतरी आपण आपल्या मनाला आवर घालायला पाहिजे ना. आपण आपल्या मनाचे पूर्णपणे अधीन झालेलो असतो. व्यसनाधीन होण्याच्या आधी माणूस मनाचा अधीन होतो. मनाला वाटतं ना आपल्या की मला आत्ता प्यायला पाहिजे, मला आत्ता नशा पाहिजे, हे मनाला वाटतं. याचा अर्थ मन सांगतंय तसं शरीर करतंय, म्हणून त्या सगळ्या गोष्टी आहेत. आजच्या तारखेला मनावर आवर घालायला शिकलं पाहिजे, मला सुद्धा बरंच वाटतं की अमुक गोष्ट करावी, अमुक गोष्टी केल्याने मला बरं वाटेल. पण हे वाटून काय उपयोग. त्याच्यानंतरचे होणारे परिणाम, त्याच्यानंतरच्या होणाऱ्या गोष्टी, या गोष्टी माझ्या इमेजला समर्पक असणार आहेत का? तर नाही, तसे समर्पक नसणार आहे. म्हणून मी ज्याला आपण म्हणतो की आपण स्वतःला काम डाऊन करतो, ओके रिलॅक्स, दिस इज नॉट द राईट टाईम. सो ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू, आणि प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणारच आहे ना. कुठे चाललं आहे जीवन आपलं.
कुठे चालले काय, कुठली वेळ कुठे जात नाही. आपल्याला बाहेर पडायचा दिवस तो येणारच आहे, आपल्या कुटुंबियांमध्ये जाण्याचा दिवस तोही येणार आहे. पण बाहेर पडल्यानंतर नेमकं करायचं आहे काय, या गोष्टीचा एक मला असं वाटतं की एक थोडासा विचार करायला हवा की बाबा मी बाहेर पडल्यानंतर काय करणार. बऱ्याच लोकांना हा एक गैरसमज आहे, आपल्या इथे बसलेल्या बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे की तुम्हाला समजा विचारलं की बाबा तुम्ही इथे का आहात, तर प्रत्येक माणूस हे उत्तर देईल की मी दारू पितो म्हणून, कोणी म्हणेल मी चरस गांजा पितो म्हणून, कोणी म्हणेल मी ब्राऊन शुगर पितो म्हणून. तुम्ही या कारणासाठी नाहीच आहात, तुम्ही या कारणासाठी नाहीच आहात. व्यसनाधीनतेमुळे तुम्ही इथे नाही आहात. पहिला हा जर समज असेल तर तो काढून टाका डोक्यातनं. त्या व्यसनामुळे तुमच्या स्वभावात, तुमच्या वर्तनात, तुमच्या ओव्हरऑल सामाजिक स्थितीमध्ये जो काही बदल झाला आहे आणि तो बदल डाऊनवर्ड झालेला आहे, तो काही असा खूप असा छान राजेशाही थाटात चाललेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठे ना कुठेतरी तो बदल जो डाऊनवर्ड दिशेने चाललेला आहे, सोशल स्टेटसमध्ये, तुमच्या शरीरयष्टीमध्ये जो काही बदल चाललेला आहे तो कुठे ना कुठेतरी धोक्याच्या सूचना तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला, नातेवाईकांना, सगळ्यांना देतोय. म्हणून तुम्ही इथे आहात. अदरवाईज तुम्ही जर तुमच्या शरीरयष्टीसह, आपल्या इन्कमसह, आपल्या सगळ्या गोष्टींसह जर तुम्ही आपल्या जबाबदाऱ्यांसह सगळ्या गोष्टी पार पाडत असता तर कदाचित आज इथे येण्याची वेळ आली नसती. पण आज ती वेळ आलेली आहे. ओके, ठीक आहे, हरकत नाही. त्या परिस्थितीमधनं सुद्धा बाहेर पडणं आहे. त्या परिस्थितीतून आता आपल्याला कळलं ना की एक्झॅक्टली कुठे चुकलो आहे, एक्झॅक्टली काय बदलायचं आहे. बदलायचं आहे असं मी समजा कोणाला विचारलं, बदलायचं आहे म्हणजे काय करायचं आहे सांग बरं, तर प्रत्येक म्हणाल नशा नाही करायची. अरे नशा नाही करायची, नशा हे फक्त माध्यम आहे. कुठलीही नशा, दारू, चरस, गांजा हे फक्त माध्यम आहे. मेन काय आहे की आपल्या त्या पिण्यामुळे आपल्या स्वभावात जे बदल झालेले आहेत ते बदलायचे आहेत. स्वभावामध्ये विनाकारण खोटं बोलणं हा एक स्वभाव अगदी कॉमनली प्रत्येकामध्ये येतो. प्रत्येक ॲडिक्टमध्ये हा एक भाग येतो की विनाकारण खोटं बोलत राहायचं, काही कारण नसताना खोटं बोलत राहायचं. दुसरी गोष्ट, मनामध्ये काही ना काहीतरी दुसरं प्लॅनिंग करत राहायचं. तोंडावर एक बोलायचं, मनात एक बोलायचं, हे एक प्लॅनिंग करत राहायचं. तिसरी गोष्ट म्हणजे की बाबा फॅमिली मेंबरना वेळ आणि पैसा ह्याचा हिशोब देता न येणं. आपल्याला पैसा आणि वेळ ह्याची हिशोब कधीच देता येत नाही. या वेळेला कुठे होतो, ते मी माझ्या मित्राबरोबर इकडे 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 गेलेलो होतो, खरं सांगतच नाही की मी बारमध्ये बसलेलो होतो. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या विनाकारण आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये ॲड करत चाललेलो आहोत. ह्या गोष्टी आपल्याला आपल्या इमेजला वाढवत नाही आहेत, आपल्या इमेजला अजून त्रास देत आहेत. उद्या जेव्हा तुम्ही व्यसनमुक्त होऊन पूर्णपणे छान चांगल्या तब्येतीने लोकांकडे जेव्हा जाल, कुठली मदत मागायला, कुठलाही बिझनेस स्टार्ट करण्याच्या दृष्टीने मदत मागायला जाल किंवा कुठल्याही गोष्टीची मदत मागायला जाल, त्यावेळेला समोरचा माणूस तुमचा स्वभावाचा बायोडेटा बघणार आहे. तुमच्या स्वभावाचा बायोडेटा बघणार आहे की तुम्ही पहिले काय काय केले. आणि ज्या वेळेला त्या माणसाच्या लक्षात येईल की हा माणूस अशा पद्धतीचा माणूस आहे जो कम्प्लिटली फसवा व्यक्तिमत्व आहे, त्यावेळेला गोल्डन अपॉर्च्युनिटीसुद्धा तुमच्या हातून जाऊ शकते. जी तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकेल अशी अपॉर्च्युनिटीसुद्धा तुमच्या हातून जाऊ शकते. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो आहे की आजही ही वेळ गेलेली नाही आहे. त्यामुळे तुमच्या या स्वभावदोषांमधले जे काही गोष्टी तयार झालेल्या आहेत त्याला हळूहळू इथे बसल्या बसल्या जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही आहात तोपर्यंत असे कुठले पॉईंट्स आहेत जे माझ्यामध्ये व्यसनाच्या कारणामुळे किंवा कुठल्याही ॲडिक्शनच्या कारणामुळे माझ्या स्वभावामध्ये जोडले गेलेत, तर अशा कुठल्याही गोष्टींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आणि साहजिकच एक सोपी गोष्ट आहे की एखादी काठीला तुम्हाला हात न लावता लहान दाखवायचं आहे तर काय करायचं माहिती आहे ना, त्याच्यापेक्षा मोठी काठी त्याच्या बाजूला ठेवायची. ऑटोमॅटिकली ती दुसरी काठी जी आहे ती छोटी होते. आपल्या स्वभावदोषांना लोकांपुढे येऊ नये यासाठी स्वभावदोष तर हळूहळू कमी कराच, पण आपल्या चांगुलपणाचा दायरा इतका मोठा करा की तुम्हाला या सगळ्या गोष्टी लोकांना दिसणारच नाहीत. या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वभावातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या दिसणार नाहीत. पण पुन्हा तोच विषय येतो ना की तुम्ही करताय चुकीचं आणि दाखवताय काहीतरी मी चांगला असल्याचं, तर मग ते कुठे ना कुठेतरी मिसमॅच होतं आणि कधी ना कधीतरी ते भांडं फुटतं आणि मग त्यावेळेला लक्षात येतं की असं अरे येतं सब पोपट बनाने का काम आहे. तर या गोष्टीवर विचार करा. लाईफ खूप मोठी आहे, खूप काही अचीव करायचं आहे तुम्हाला. मी त्या प्रवासातनं जाऊन पुढे आलेलो आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत जाव्यात.
वयाचा कुठलाही टप्पा हा शिकण्यासाठी संपलेला नसतो. वयाच्या 50व्या वर्षीसुद्धा तुम्ही शिकू शकता. आज माझं वय 40 आहे, मी त्या 40व्या वर्षीसुद्धा आजही शिकतोच आहे. आणि अशा लोकांकडनं शिकतोय ज्या लोकांचं म्हणजे कर्तृत्व काही नव्हतं तरीसुद्धा शिकतोय. का शिकतोय? कारण का ठीक आहे ना, आपल्याला वरचढ एखादा माणूस मिळाला असेल तर त्याचं क्रेडिट त्याला द्यायलाच पाहिजे. पण त्या गोष्टींमुळे जे शिकायला मिळालं हे खूप महत्त्वाची शिकवण आहे. ती आयुष्यभर चालणारी शिकवण आहे. बरोबर आहे ना. पुढे गेल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी असे जेव्हा सिमिलर काइंड ऑफ एपिसोड समोर येतील त्यावेळेला आपण सावधान होऊ. एखाद्या माणसाने तुम्हाला समोरून दारू पाजली, पहिल्या वेळेला पाजली होती, दुसऱ्या वेळेला जर तो पाजायला आला तर तुम्ही त्याला बोलाल ना की बाबा अरे आत्ता तू दारू पाजशील, याच्यानंतर माझं आयुष्य जे खराब होणार आहे त्याला जबाबदार कोण आहे? हे बोलता आलं पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे, है ना. म्हणजे असं नाही की तो एखादा माणूस दारूचा ग्लास तुमच्या पुढे घेऊन आला, अरे नाही मी तर आता मनशक्तीमध्ये जाऊन आलो आहे, 3 महिने उपचार घेतलेत, आता जर मी प्यायलो ना तर घरचे मला मारतील. म्हणजे मला तर प्यायची आहे पण ते मनशक्तीमध्ये ट्रीटमेंट घेतली होती त्याच्यामुळे मी पिऊ शकत नाही, असं उत्तर नाही कामाचं. बाबा रे, तू मला माझा मित्र आहेस, तू मला आत्ता पाचशील, पुढे येणारी माझी आयुष्याची जी वाताहत असेल त्याला कोण जबाबदार असेल? आपली मैत्री या ग्लासापुरती मर्यादित नाही आहे हे सांगून त्याला टाळता येईल. पण ते स्पष्टीकरण देण्या इतपत माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स असायला हवा ना. कारण की मला नाही म्हणता आलं पाहिजे, आपल्या स्वतःला त्या गोष्टीला नाही म्हणता आलं पाहिजे, तर ती गोष्ट शक्य आहे, हे की नाही. जसं आज हैदर पडण्याचा प्रयत्न करत होता म्हणून दोघा तिघांना त्याने सांगितलं अमकं करू का, तमकं करू का. हां, करने का तो है, जाने का तो है, लेकिन क्या करे क्या नहीं करे. काय याचा अर्थ काय? इट मीन्स की सायकोलॉजिकली वी आर नॉट हिअर. आपण आपल्या घरी आहोत. आपण मानसिकतेने आपण इकडे काय ज्या गोष्टी शिकायला मिळत आहेत, समजायला मिळत आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आपल्या जीवनात बदल करायचं तर लांबच. आपण सायकोलॉजीकडे पोचलोय कुठे? घरी. बाहेर पडल्यानंतर मला पैसे कोणाकडनं घ्यायचे, कोणाकडनं गाडी करायची, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणाला टोपी टाकायची, या गोष्टीवरच विचार चाललेत. म्हणजे आजही माझी मानसिक स्थिरता त्या जागेवर नाही आहे, हे त्याचं लक्षण आहे. ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचारात घेऊ, सगळ्या गोष्टी समजतील, त्यावेळेला कदाचित मला असं वाटतं की तुम्हाला आयुष्याचा तो मार्ग सापडेल की एक्झॅक्टली मला करायचं आहे काय. सो माझ्या पूर्ण सेशनमध्ये तुम्हाला कुठलंही वाक्य, कुठल्याही गोष्टी कधीही समजल्या नसतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. ॲट द सेम पॉईंट फक्त एवढंच म्हणणं आहे की जितकं आपण एकमेकांशी क्लिअर राहू, एकमेकांशी जितकं चांगल्या पद्धतीने राहू, तितका त्याचा फायदा तुम्हालाही होणार आहे, मलाही होणार आहे. तुमच्याकडनं काही गोष्टी शिकायला मिळण्यासारख्या असतील तर त्याही मला शिकायला आवडणार आहेत. आणि इथे असणारा प्रत्येक माणूस चांगला आहे रे, चांगल्या बॅकग्राऊंडचा आहे. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं. कुठेतरी तो मार्ग चुकला आहे, बस दॅट्स इट. तो मार्ग आपल्याला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणायचा आहे आणि सगळं काही छान करून दाखवायचं. तर हे ॲटलिस्ट ती मनातनं इच्छा तर व्हायला पाहिजे की अजूनही मी संपलेलो नाही आहे, अजूनही मी करून दाखवणार. अगदीच करायचं म्हटलं तर असा कुठलाही माणूस इथे बसलेला नाही जो करून दाखवू शकत नाही. कणसे करून दाखवू शकतो, गिरी करून दाखवू शकतो, शिंदे करून दाखवू शकतो. सगळ्यात बेस्ट मला आत्ता तरी सगळ्यात बेस्ट जे वाटतं आहे की तन्मय बेस्ट करून दाखवू शकतो. सो अल्टिमेटली आय नो एखाद्या माणसाला ओळखणं, एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये आयडियाज येणं, त्याच्यापैकी फक्त एक शिंदे असा आहे की तो थोडा डायसी आहे. म्हणजे कधी चांगला वागतो, कधी असा वागतो, कधी तसा वागतो. त्याच्यामुळे काय तो थोडा डायसी आहे. पण अदरवाईज सगळं समजतंय काय चाललंय आयुष्यामध्ये, काय चुकीचं करतोय, काय बरोबर करतोय, सगळं समजतंय. पण तो चांगलेपणा मला घेऊन पुढे चालायचं ते थोडं जड जातं आहे. तो काही जड नाही आहे यार. येतात प्रसंग, येतात त्या प्रसंगाला तोंड देऊन सगळं कसं काय व्यवस्थित करायचं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतातच. ठीक आहे. एनिथिंग एल्स? काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता.